सत्यजित हे बघ, मंजिरी वहिनी मावशीला काही बोलले आहेत हे जरी खरं असलं तरी त्यांच्या बोलण्यामुळेच मावशीला असं काही झालंय असा विचार चुकूनही मला जाणू नकोस. अरे कदाचित मावशी गच्चीवर गेली असताना तिचा पाय घसरला असेल किंवा गच्चीचा एक कठडा मोडकळीस आलाय तिथे तोल जाऊन ती पडली असेल. और इवन गच्चीत पाणी जे साठलंय टाकीचं तिथला भाग निसरडा झालाय त्यामुळे सुद्धा मावशी पडू शकली असेल. तेव्हा प्लीज तू असा विचार चुकूनही मनात आणू नकोस की मंजिरी वहिनीच्या बोलण्यामुळेच मावशी कुठून निघाली? हॉस्पिटल? हो. काही गरज नाही तिकडे जाण्याची. आणि जाऊन काय करणारच तिकडे तू? म्हणून आजार त्यांना देवा ज्यांना त्याची किंमत असते. सतत खोटं बोलणाऱ्यांना, विश्वासात करणाऱ्यांना आपल्या सावलीला सुद्धा बघून नये. बाबा पण अशा वेळी परके सुद्धा मदतीला धावून जातात. मग आता परक्यासारखीच वाग त्यांच्याशी. पण मला माहिती आहे तू खूप चांगली मुलगी आहेस. तुझ्यात खूप चांगलंपण आहे. पण चांगलंपण आता त्यांच्यासाठी. हे बघ, आजपर्यंत मी तुला तिथे जाण्यासाठी कधीच विरोध केला नाही. मग आता नाही. आता माझा सतत विरोधच असेल. हे बघ म्हणून मी एवढं सगळं होऊन सुद्धा त्यांच्याकडे जाण्यासाठी तुला कधी नाही म्हटलं नव्हतं. तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी सुद्धा तू माझ्याशी खोटं बोलून त्या हलकट माणसाबरोबर मंदिरात गेली होतीस. तेव्हा सुद्धा मी तुला काही बोललो नाही. पण आता मी तुला तिथं अजिबात जाऊ देणार. बाबा अजूनही तुझं मन तिकडेच धावतंय. कमाल आहे. कमाल आहे अगं. त्या लोकांमुळे तुझ्या आयुष्यामध्ये एवढी उलथापालथ झाली तरी सुद्धा तुला त्यांच्याबद्दल इतकं कनवळ आहे. अहो तुम्ही माझं ऐकून तरी घ्या. काय ऐकू? काय ऐकू? ते घर आणि त्या घरातली माणसं यांचा तुझा काहीही संबंध नाही आता. आणि तिने आता कायमचं संपवायचं हा निर्णय तूच घेतलायस. तसं नाही बाबा, पण किमान आईंसाठी तरी मला जावंच लागेल ना तिकडे. आईसारखं प्रेम केलंय त्यांनी माझ्यावर. सगळं खोटं आहे. हे सगळं खोटं आहे बाळा. मगरीच्या डोळ्यामध्ये पाणी दिसलं म्हणजे त्याला अश्रू कधी समजू नये. आणि मुधोळकरांची या आधीची सगळी नाटकं आपण आता बघून झालेली आहेत ना. पण बाबा बस बस बस, यापुढे हा विषय नको. मी एकदा नाही सांगितलं म्हणजे नाही. बस यापुढे मला ते मुधोळकरांची थेरं पुन्हा पुन्हा पाहायची नाहीत. आणि माझ्या मुलीने सुद्धा ती पाहू नयेत असं मला वाटतं. हे बघ, त्यानं तुझ्याबद्दल प्रेम काळजी काहीही वाटत नाहीये. तसं जर वाटत असतं ना तर तुला तुझ्या लेकीसकट ते घर सोडावं लागलं नसतं. पण बाबा बस बस, यापुढे त्या घरासाठी किंवा त्या घरातल्या लोकांसाठी या घराचा उंबरठा तू ओलांडणार नाही. तर तुझ्या मनात माझ्याबद्दल जर प्रेम किंवा आदर असेल तर मग ऐकशील. बाबा तुम्ही आई अंब्याच्या मनात नेमकं काय आहे काहीच कळेना. एका मागणं एक संकट कोसळून राहिलेत आपल्या घरावर. आत्या प्लीज सावरा स्वतःला. आई अंबे माझ्या वहिनीला वाचू ग.
हाल हवाल कळल्याबिगर मी घराखाली एक पाण्याचा घोट सुद्धा जाऊ देणार नाही. आत्या दादा आले. सत्या कशी आहे रे वहिनी? बरी होईल ना ती? काय म्हणलं डॉक्टर? वहिनीनं डोळे उघडलं होतं का? सांग ना, बोल ना काहीतरी. आत्ते शांत होतो. आई बरी आहे आता. शुद्धीत आली, डोळे उघडले, माझ्याकडे बघून हसली सुद्धा. आई अंबे, पावलीस ग बा. सत्या काय बोलली का रे तुझ्याशी? काय म्हणली का तुला? नाही, बोलली काहीच नाही. म्हणजे अजून मी तिच्या जीवाला धोका आहे? आत्ते, अगं डॉक्टर म्हणले आता जीवाला काय बी धोका नाही. शी इज आउट ऑफ डेंजर. सत्या ती घरी केव्हा येणार? जातील, काही दिवस जातील. दादा तुम्ही बसा, मी पाणी घेऊन येते. नेत्रा, काय दादा? आय एम सॉरी. अहो, दादा काय बोलताय? प्लीज माफ कर मला. मी जे काही केलं त्याचा सगळ्यात जास्त त्रास तुला झाला. जर तुला काही झालं असतं तर मी आयुष्यभर माफ नसतो करू शकतो स्वतःला. दादा अहो, काय बोलताय? एवढं काही नाही झालं. रेग्युलर. गौरांगशी बोलणं झालं माझं. तुला रात्री अपरात्री हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागलं आणि तू म्हणतेस काहीच त्रास नाही झाला. काय नेत्रा, हे समजा काय आहे? मला काही सांगितलं नाहीस तू? आत्या अहो, एवढं मेजर काही नाही झालं. प्रेग्नन्सीमध्ये असं होतं कधी कधी. रेग्युलर चेकअप होतं, बाकी काही नाही. तुम्ही काळजी नका करू. आणि मुळात आता आपल्या सगळ्यांना आईंची सगळ्यात जास्ती काळजी घेतली पाहिजे, नाही का दादा? आई आता येतील ना लवकर घरी? होपफुली. मंजिरी वहिनी मावशीला काही बोलले आहेत हे जरी खरं असलं तरी त्यांच्या बोलण्यामुळेच मावशीला असं काही झालंय असा विचार चुकूनही मनात आणू नकोस. मंजिरी वहिनी मावशीला काही बोलले आहेत हे जरी खरं असलं तरी त्यांच्या बोलण्यामुळेच मावशीला असं काही झालंय असा विचार चुकूनही मनात आणू नकोस. बाबा पण मी काय म्हणते माझं एकदा ऐकून तरी घ्या. हे बघ म्हणू, तुझ्या सगळ्या गोष्टी मला मान्य आहेत, फक्त तुझं हॉस्पिटलला जाणं मला मान्य नाही. अरे दादा मी काय म्हणतो, हे बघ शिवराज, आमच्या दोघांचं बोलणं आधीच झालेलं आहे. त्या घरामध्ये तिला किंमत नाही, त्या घरातल्या माणसांचे चेहरे सुद्धा तिच्या डोळ्यासमोर येऊन येत असं मला वाटतं. आणि काय असं काय मोठा फरक पडणार आहे तिथे जाऊन? हे बघ दादा, मला असं वाटतं की मनूने तिथे जायला हवं.
अरे ती अशा वेळेला जर तिथे नाही गेली तर लोक काय विचार करतील, काय बोलतील? लोक म्हणजे कोण? ते मुधोळकरच ना? त्यांना काय वाटेल ते काय बोलतील याच्याशी मला, इनफॅक्ट आपल्याला आता काही देणं घेणं नाही. अरे पण दादा हिच्याकडे बघ, तिचा तरी विचार कर ना. अरे डोळ्याला डोळा लागला नाही तिचा रात्रभर. बाबा मी तिकडे जाते ते लोक काय म्हणतील या विचाराने नाही. हे माझं कर्तव्य आहे म्हणून जाते. तुम्हाला नाही माहिती पण माझं मन खूप खातंय मला. खूप अस्वस्थ, खूप बेचैन आहे. तुम्हाला असंच वाटतंय ना? मी तिकडे गेले तर ते लोक माझं मन वळवण्याचा प्रयत्न करतील किंवा इमोशनल ब्लॅकमेल करतील मला. खरं सांगायचं तर हो, असं मला वाटतं. तर मग माझ्यावर विश्वास ठेवा बाबा. असं काहीच होणार नाही. त्यांच्या कुठल्याही भावुक बोलण्यावर मी आता विश्वासच ठेवणार नाही. किंबहुना माझ्या मनात सुद्धा असा विचार आलेला नाही. आणि दादा निव्वळ कर्तव्य भावनेने जर ती तिथे जात असेल तर काय हरकत आहे मला सांग ना. तुम्ही दोघं माझी समजूत काढण्याचा उगीच प्रयत्न करत बसू नका. म्हणून एकदा तिकडे गेले ना की मग त्याच्या खोटेपणाचा पुन्हा एक नवा अध्याय सुरू होईल आणि या सगळ्या गोष्टीचा आपल्यालाच त्रास होईल. बाबा बाबा कोणी कितीही खोटेपणाने कितीही वाईट वागलं तरी आपण आपला चांगुलपणा सोडून कसं चालेल. आणि मी आज जर मी तिथे नाही गेले ना तर आयुष्यभर मला खंत राहील या गोष्टीची. माझं मन खात राहील मला. मी तिकडे फक्त आईंना बघण्यासाठी म्हणून जाते. मी कुणाशीही कुठल्याही विषयावर बोलणार नाही. मला स्वतःलाच नकोय ते. अजून चिडलेली आहेस माझ्यावर? गौऱ्यासाठी थर्मासमध्ये चहा आणि डब्यात पोहे ठेवल्या. ते हॉस्पिटलात जाताना घेऊन जा. आजी किती वर्ष लागतील मला माफ कराय? पुढला जन्म घ्यावा लागेल. एवढी चिडली? आजे कपाटात डांबून ठेवतीस का? हा, लहानपणी डांबलं होतंस तसं. कदाचित येईल अक्कल यावेळी. एवढ्या वर्षात अक्कल आली नाही ती आता येणार आहे. मला मान्य आहे आजी मी चुकलो. पण जरा असं विचार करून बघ की मंजिरीला जर नसतंच कळलं तर आज समजा ठीक असतं. मंजिरी आणि शुभ्रा घरी असत्या आणि आपल्या घरात. तू चौनाटपणा केलायस त्याचं जर समर्थन करणार असेल तर पुण्यांदा मुस्काट फोडी तुझं सांगून ठेवती. चालत तसं कर पण एकदा माफ तर कर. माफ करू म्हणजे काय करू? हं? बोलायला आलास तर बोलतीये ना. तुझं घर तर सोडून गेलेली नाही की तुझी अंगावर सावली पडायची नाही अशी अडबी घातलेली नाही. माझ्याबद्दल मनात जी आडी आहे ती काढून टाक. माझ्या जागी तू असतास तर काय केलं असतंस? हं? मी लोकांना माफ करायला शिकलोय आजी. हे तुला बी ठाव आहे.
तू जो गुन्हा केलायस त्याला माफी नाही. का खून केलाय कुणाचा? सॉरी. तुला ठाव आहे का रे मुर्द्या, हे 4 दिवस आम्ही कसे काढले? हा, तुझा जन्म झाला तेव्हा तुझ्या बापसाला सुईन गावत नव्हती. तुझ्या ताण्या अंगाला या हाताने पहिला स्पर्श केलाय म्या. त्यात माझ्या लेकराचा अपघात झाला या. त्याची गाडी दरीत कोसळली. त्याचा चेंदा मेंदा झाला. हे जेव्हा कळलं तेव्हा तू बी एका लेकराचा बाप आहेस ना? व उमजत नाही तुला? हा, फोन करून सांगायला पाहिजे. त्या थेरड्या आजीच्या काळजात काय झालं असेल, कशी तगमग झाली असेल सांगायला पाहिजे तुला. हा, कर. उमजतंय आजी, समजतंय. पण मला असं वाटलं होतं की माझी आजी खमकी आहे. नाही रे, नाही लेका, तुझी आजी खमकी नाही. आणखी 4 दिवस जर तुझा पत्त्या लागला नसता ना, तर वटलेल्या झाडासारखी कोल म्हणून पडली असती रे तुझी आजी. नाही मला तुझ्या संग बोलायचं. चालतं हो इथनं, हो चालतं, न चालतं हो. हॉस्पिटलला दिसभर राहणार असशील तर जेवून घे. उपाशी राहिलास तर याद राख, सांगून ठेवती. भाऊजी, कशा आहेत आई? शुद्धीत आली ती, आउट ऑफ डेंजर आहे. मी भेटू शकते ना त्यांना? नाही, आत्ता तरी नाही भेटता येणार. बाहेरूनच बघावं लागेल. चालेल. इथे राईट हँड साईडला ICU आहे, मी दाखवतो. काहीही गरज नाहीये विहंगा. काय बघायला आलीस? ज्या बाईला तू शब्दांनी मारलंस ती खरंच मेली की नाही हे बघायला आलीस? सत्यजित, नाही विहंगा, आता नाही, आता नाही. मी चुकलो, मी गुन्हा केला, त्या गुन्ह्यासाठी माफी मागितली, मिळेल ती शिक्षा भोगायची तयारी ठेवली. माझ्या मुलीला घेऊन हिनं माझं घर सोडलं, माझ्या मुलीला माझ्यापासून तोडलं, तेही सहन केलं. माझ्या मुलीच्या एकेका क्षणाच्या सहवासासाठी हिच्या समोर आणि हिच्या बापासमोर भीक मागायला लागली.
माझा सगळा अहंकार, सगळा सेल्फ रिस्पेक्ट मातीमोल केला. तेही सहन केलं. म्हटलं हीच आपल्या गुन्ह्याची शिक्षा आहे, आपण ती भोगूया. पण मी गुन्हा केला म्हणून जर माझ्या आईच्या जीवावर उठाल तर ते मी सहन करणार नाही. माझी आई खोटं बोलली म्हणून अपमान केलास तू तिचा. एखादी आई किंवा एखादा बाप आपल्या मुलाच्या भल्यासाठी असं खोटं का बोलतो याचं कारण जर तुला कळत नसेल ना, तर स्वतःच्या बापाला जाऊन विचार. जेव्हा 3 दिवसात तुझं माझ्याशी लग्न लावण्याचा आटापिटा ते करत होते, तेव्हा ते कुठला खरेपणा दाखवत होते. पण जेव्हा हे मला कळलं, तेव्हा मी त्यांची तगमग, त्यांची तळमळ समजून घेतली. एका बापाच्या असहाय्यतेला खोटेपणाचं लेबल लावून सुळावर नाही चढवलं त्यांना.